नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे उर्मिलास किचनमध्ये। तर तुम्ही म्हणाल आज हे काय एवढं सगळं आहे, तर आज खूप काय काय बनणार आहे। एकच रेसिपी आहे, पण त्याच्यासाठी जे प्रिपरेशन आहे, ज्या भाज्या आहेत त्या ह्या आपल्याला एवढ्या सगळ्या लागणार आहेत। तर आपण बघूयात की काय काय बनवायचं, कसं बनवायचं आहे, काय बनवायचं आहे आणि ह्या भाज्या कुठल्या कुठल्या आपण घेतोय। तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे उर्मिलास किचन या चॅनलमध्ये। तर आपण आज बनवणार आहोत गुजराती स्टाईल उंधियो। तर आपण उंधियोसाठी आपल्याला भरपूर भाज्या, भरपूर काही गोष्टी लागतात। तर आपण बघूयात की काय काय आहे ते आणि आपण काय काय साहित्य घेतले। तर सुरुवातीला ना मी हे इथे घेतलंय रताळं, आपलं जे नॉर्मल रताळं असतं ते, वांगी, बटाटी आणि हे आहे कच्ची केळी आणि एक अर्धा इंचाचं आपण हळद घेतलेला आहे, जी ओली हळद असते ना ती घेतली मी। आणि लागेल इथे मेथी आपल्याला मुठिया बनवायला लागणार आहे। मुठिया मीन्स बेसिकली भजी टाईपमध्ये असतात त्या, तर त्या आपल्याला ह्या भाजीमध्ये ॲड करायच्या असतात। तर त्याच्यासाठी आपल्याला मेथी लागणार आहे, कोथिंबीर लागणार आहे, मी कोथिंबीर घेतलेली आहे। तर मी इथे घेतलेले आहे तुरीच्या शेंगा, त्याचे दाणे असतात ना ते काढून घेतलेले। इकडे मी घेते, ह्याला म्हणतात सुरती पापडी किंवा सुरती वालपापडी सुद्धा म्हणतो, ती घेतलेली आहे मी। इथे मी आपले मटार घेतलेले आहेत, हे फ्रोझन मटार नाही घेतलेत, फ्रेश मटार घेतलेत मी। इकडे आहे पावटा, ओला पावटा घेतलाय। आणि ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ह्याला ना ओली लसूण म्हणतात, ओली हिरवी लसूण जी असते ना लसणीच्या पाती, त्या घेतलेल्या आहेत। ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत उंधियोसाठी। तर आता आपण ना पुढे अजून काय काय लागणार आहे ते पण बघून घेऊया। मी इथे आता मसाल्यांमध्ये काय काय घेतले ते सांगते। हे लाल मिरची पावडर आहे, हळद, मीठ, आपल्याला याच्यामध्ये ओवा सुद्धा लागणार आहे, तर मी ओवा घेतलाय थोडा। हा जो आहे तो आपला खाण्याचा सोडा आहे, तो मी घेतलाय। आणि आपल्याला एक लिंबू सुद्धा लागणार आहे, तो मी एक लिंबू घेतलाय मी अर्ध कापून। तर आपण आता ना बाकीच्या कृतीकडे वळूयात। तर ना आपण आता कृतीला चालू करूया। तर मी आता एक कुकर घेतलाय, कुकरमध्ये ह्या भाज्या आपल्याला आहेत ना त्या शिजवून घ्यायच्या आहेत, जास्त नाही शिजवायच्या आहेत, फक्त एक शिटी करायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, कुकर गरम वगैरे काही नाही केलेलं आहे, मी आता नॉर्मल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण तेल ॲड करून घेऊ। तर यामध्ये मी आता ना तेल ॲड करते। तेल घातलेलं आहे मी आता ह्याच्यात। तर आता मी ह्याच्यामध्ये ना तेल घेतलेलं आहे आणि आपल्याला गॅस चालू नाही करायचा आहे। तेल मी डायरेक्ट टाकलेलं आहे। आपण जेव्हा सगळ्या गोष्टी ह्याच्यात ॲड करणार ना, मग तेव्हा आपल्याला गॅस चालू करून एक शिटी करून घ्यायची। तर आता ना तेलामध्ये मी ओवा टाकणार आहे। तर ह्याच्यामध्ये मी एक चमचा आणि थोडंसं अजून ओवा ॲड केला आहे। आता ह्याच्यामध्येच ना खायचा सोडा ॲड करायचा आहे। खायचा सोडा मी अर्धा चमचा ॲड करते, हे बघा। बस आपल्याला एवढंच घालायचं आहे आणि हे मिक्स करून ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करायचे। तर हे ना असंच मिक्स करून घ्यायचं। आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करायचे। तर आपलं हे असं मिक्स करून झालेलं आहे। आता ह्याच्यात फक्त आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे। आता मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये आपण। मी यात थोडं आता मीठ घालते, जास्त नाही घालायचं। आता मीठ टाकून हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स झालेलं आहे, आता ह्याच्यामध्ये आपण भाज्या ॲड करूया। तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे, आता मी ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करून घेते। तर ह्याच्यामध्ये मी आता ना पावटा टाकते, हे आहे मटार आणि ह्या ज्या आहेत ना त्या तुरीचे जे दाणे आपण काढलेले ना ते। आता ह्याच्यामध्ये ना आपण जे
हे आहे सुरती पापडी आहे ना, ती आपण जी धुवून व्यवस्थित साफ करून घेतलेली, तर ती आपण ऍड करू. ही सुरती पापडी ऍड करते. तर सगळी सुरती पापडी मी याच्यात ऍड करते. आता ह्याच्यामध्ये आपण जे कंदमुळं घेतले, परत केळी आहे आणि वांगी आहेत, हे आपण ऍड करून घेऊ. आता ना आपण हे एकदा मिक्स करून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये बाकीचं सगळं ऍड करूया. हे असंच मिक्स करून घ्यायचं, जरासं फक्त वरखाली करून घ्यायचं असं. हे आता मिक्स झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी जे आपण बाकीचे कंद वगैरे घेतलेले आहे ना, ते आपण ऍड करूया. तर मी आता ऍड करते ह्याच्यामध्ये रताळी. ही मी रताळी घेतली, तर रताळी ऍड करूयात आपण ह्याच्यात. आणि नंतर आपण टाकणार आहोत केळी. कच्ची केळी घेतलेली आहे, तर कच्ची केळी मी ऍड करते. आता मी ह्याच्यात बटाटे टाकते. ती मी छोटी मीडियम साईजची जी बटाटी असतात ना, ती ऍड करून घेतलेली. आता ह्याच्यात मी वांगी टाकते. आणि आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी ऍड करायचं आहे. जास्त नाही घालायचं, थोडंसं पाणी ऍड केलंय मी. आणि आता आपल्याला ह्याची एक शिटी करून घ्यायची. फक्त एकच शिटी करायची, जास्त शिट्या नाही करायच्या. आणि आपण आता ह्याला ना कुकरला झाकण लावून ह्याची एक शिटी करून घेऊ. आता आपण ह्याला एक शिटी करून घेऊया. कुकरला झाकण लावते. आता आपण ना कुकरला झाकण लावलेलं आहे. आता ह्याची मी एक शिटी करून घेते. तर आपल्याला ना वाटण करून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी इथे हिरवा लसूण जो आपण घेतलेला ना, तो घेतलाय. त्याच्यामध्ये आपण ऍड करायची कोथिंबीर. मी ते कोथिंबीर पण ऍड करून घेते त्याच्यात. आणि आता यामध्ये आहे ना आपल्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे ती ऍड करायची. तर मी इथे 2 चमचे ती ऍड करते. इथे 2 चमचे ऍड केलंय. तर या वाटणामध्ये मी थोडंसं मीठ घालते. आणि आता हे आपण ना मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घेऊया. तर आपलं हे वाटण करून झालेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि मुठियाची तयारी करूया. आपली एक शिटी होऊन सुद्धा आपला कुकर शिजून, म्हणजे कुकरमधलं आपलं सगळं शिजलेलं आहे व्यवस्थित, ते आपण चेक करणार आहोत. पण त्याच्या आधी आपण मुठियाची तयारी करून घेऊ आणि मुठिया बनवून घेऊया. तर आपण आता मुठिया बनवून घेऊया. तर मुठियासाठी आपल्याला ना मेथीची भाजी लागणार आहे. आपण मेथी चिरून घेतलेली आहे, ती मी इथे ऍड करते. ही मी 1 कप मेथी घेतली चिरून. आता आपल्याला ना ह्याच्यामध्ये आपल्याला ना कोथिंबीर घालायची आहे. तर मी थोडीशी कोथिंबीर ऍड करते. आणि ह्याच्यात मीठ घालायचं आहे आता. तर यामध्ये मी आता मीठ घालून घेते चवीपुरतं. तर आता ह्याच्यामध्ये ना थोडीशी साखर घालायची, जास्त नाही घालायची, अगदीच थोडीशी. आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे तीळ घालते. तीळ ऍड करून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये ना आपण जी आलं मिरचीची पेस्ट केलेली ती ऍड करायची. तर आता मी ती 1 चमचा ऍड करते, 1 ते 1.5 चमचा. तर यामध्ये मी आता थोडासा खायचा सोडा टाकते, चिमूटभर टाकायचा आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी ना थोडंसं हिंग पण ऍड करते. मी थोडंसं हिंग घालते ह्याच्यात. आता हिंग घालून झालेलं आहे आपलं. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घालते, 1/2 चमचा. आणि ह्याच्यात आता हळद पण आपल्याला ऍड करायची. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना हळद घालायची आहे.
तर मी याच्यात पाव चमचा हळद घालते आणि याच्यात लिंबू पिळायचा आहे. आता मी याच्यामध्ये लिंबू पिळून घेते. लिंबाच्या बिया त्याच्यामध्ये जाणार नाही याची काळजी घ्या आणि लिंबू पिळून घ्या व्यवस्थित. तर मी एक अर्धा लिंबू घेतलेला, तो अर्धा लिंबू मी पिळून घेते ह्याच्यात व्यवस्थित. आता यामध्ये ना तेल ॲड करायचं आहे आपल्याला. तर मी 2 पळी तेल घालते, 1 पळी आणि 2 पळी मी तेल ॲड करते. आता हे ना मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं. हे बघा, आता हे व्यवस्थित सगळं एकत्र झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करून हे मळायचं आहे. आता यामध्ये जितकं पीठ बसेल तितकं आपल्याला घालून मळायचं आहे हे. तर मी 1 वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे आणि हे असं मळून घेते. हे घट्टच मळून घ्यायचं आहे आपल्याला. असं मिक्स करून व्यवस्थित आहे ना असं घट्ट मळून घ्यायचं आपल्याला हे. तर यामध्ये अजून थोडंसं पीठ आपण घालूया आणि हे पुन्हा मळून घेऊया. तर यामध्ये मी अर्धा कप अजून घातलेलं आहे पीठ आणि हे आता मळून घेऊया व्यवस्थित. हे असं व्यवस्थित मिक्स करून आहे ना आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय. तुम्हाला जरा वाटतंय की कोरडं होतं तर तुम्ही जरासा पाण्याचा हपका मारू शकता. आता मी ह्याच्यात जरासा पाण्याचा हपका मारते आणि याचा गोळा करून घेते. तर यामध्ये मी जरासं पाणी शिंपडून घेते. आता मी यात जरासं पाणी घातलंय. आता हे व्यवस्थित आहे ना मिक्स करून गोळा करून घेऊ. जरासं म्हणजे फक्त 1 छोटा चमचाभर पाणी ॲड केलं. तर हे आता आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता आपण ह्याच्या मुठ्या बनवून घेऊया. त्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि ह्याच्या अशा मुठ्या बनवून घ्यायच्या. अशा मुठ्या बनवून घ्यायच्या. तर आपण ह्या रेडी करून घेऊया. आज की फ्लाइट में आप सबका स्वागत है. हमारा क्रू आपका बहुत ख्याल रखेगा, लेकिन आपसे एक निवेदन है कि अपनी चोली टाइटली बांध लें ताकि दिल बाहर ना गिर जाए. हे अशा मुठ्या करून घ्यायच्या. एकदम मोठ्या वगैरे जाड एकदम नाही करायच्या. अशा मुठ्या आपण फटाफट ह्या बनवून घेऊया. खूप सोपी रेसिपी आहे.
तर आपल्या ऑलमोस्ट झालेल्याच आहेत ही एक शेवटची. तर आपल्या मुठ्या रेडी आहेत. अशा सगळ्या मुठ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता ह्या आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आधी ना फास्ट गॅसवरती व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये मुठ्या ॲड जेव्हा करणार ना आपण तेव्हा थोड्या वेळाने मीडियम ठेवायचा आहे गॅस. मग त्या व्यवस्थित आतून शिजतील पण कच्च्या नाही राहणार. तर हे बघा मी तेल तापलेलं आहे व्यवस्थित. आता आपण ह्याच्यामध्ये एक एक मुठी ॲड करूया. आता गॅस आहे ना आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे. मग ह्या व्यवस्थित शिजतील नाहीतर त्या करपतील. म्हणून आपल्याला गॅस मीडियम ठेवून व्यवस्थित त्या आतून पण शिजायला हव्या आहेत. कच्च्या नको आहेत आपल्याला आणि जास्त कडक नाही करायचे. असं याला ना मीडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे. त्या व्यवस्थित तळून घेऊया आपण. तर आता आपल्या मुठ्या तळत आलेल्या आहेत व्यवस्थित. तुम्हाला मी दाखवते बघा. बघा फ्राय होत आहे. अजून 1 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे आणि याला आपण काढून घेऊ. तर आपल्या मुठ्या झालेल्या आहेत फ्राय. आता आपण ह्या काढून घेऊया. आता हे आपण काढून घेऊया आणि दुसरी बॅच आपली मुठ्याची तळून घेऊया. तर आता आपण ही सेकंड बॅच टाकलेली आहे. तर ही पण आपण आता व्यवस्थित तशाच फ्राय करून घेऊया आणि आपण पुन्हा भेटूयात परत ते बाकीचं जे आपल्याला बनवायचं आहे जो मेन कार्यक्रम आहे तो आता चालू होईल. तर आपण लगेच भेटतो. हे तळून घेऊयात आणि लगेच भेटूयात आपण पुन्हा. तर आता आपल्याला हे तळून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि आता आपल्याला उंदियोला ते जो मसाला वाटलेला होता ना त्याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आणि ती उंदियोमध्ये ॲड करायची. ज्या उकडून घेतलेल्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये ॲड करायचं. तर त्या प्रोसेस आपण ती चालू करूया. तर आता मी इथे एक छोटा पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ना जे वाटून घेतलेलं होतं आपण ते सगळं आपल्याला फ्राय करायचं आहे. तर हा गरम होऊ दे व्यवस्थित. आपण ह्याच्यात तेल ॲड करू आणि मग फोडणी तयार करून घेऊ. तर आता ना तेल तापलेलं आहे. आपण जे मगाशी तळायला घेतलेलं तेच तेल यूज करते. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं जे वाटण करून घेतलंय ना आपण ते ॲड करायचं आहे. सगळं वाटण ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. मी हिरवं वाटण जे आपण सगळं त्यात वाटून घेतलेलं आहे ते ॲड करूया. ह्याच्यामध्ये आता हे वाटण ॲड केलं आपण. तर हे असं मिक्स करून घेऊया जरा तेलामध्ये व्यवस्थित. आपण हे एकदम बारीक नाही केलेलं आहे, दरदरीत वाटलेलं आहे. आता हे मिक्स करत राहूया व्यवस्थित. ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड काय करायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे. कोथिंबीर भरभरून जाणार आहे. आता हे पुन्हा मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते. तर मी याच्यात थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपण. तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे.
आता आपल्याला हे ओंधियोमध्ये ॲड करायचं, जे आपण भाज्या शिजवून घेतलेल्या त्याच्यामध्ये. आता यामध्ये आहे ना आपल्याला जे आपण ग्रेव्ही बनवून ठेवलेली ना ती ॲड करून घेऊया. ही सगळी ग्रेव्ही ह्याच्यात ॲड करते मी. आणि ह्याच्यामध्ये आपण जे हळद घेतलेली, ओली हळद, ती किसून घेतली मी आणि ती पण ॲड करते. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, अगदीच थोडं घालायचं आहे पाणी. आणि कोथिंबीर घालून आपल्याला हे मीडियम गॅसवरती 5 मिनटं उकळी काढून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये आहे ना मी कोथिंबीर घालते. आणि आपल्या ज्या मुठिया होत्या त्या पण ॲड करते. आता ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी नावाला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते. अगदीच थोडंसं ॲड केलं आहे. आता हे ना जरासं खालीवर करून घ्यायचं आहे. जास्त घुसळायचं अजिबात नाही आहे. अगदी अलगद हाताने. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला बारीक गॅस करून व्यवस्थित जरा शिजवून घ्यायचं. जरासं त्याला चांगली वाफ लागते आणि आपण ओंधियो आपला रेडी होईल. हे बघा उकळी येते. आपण 5 मिनिटं जरा हे व्यवस्थित करून घेऊ आणि आपण गॅस बंद करून सर्व करू.